नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरही ऐकूया रोजच्या प्रमाणेच एक अतिशय सुंदर विचार, सकारात्मक. ऐकूया. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरनं आपल्याला नवीन नवीन लोक भेटत असतात. मग सामाजिक असोत, व्यावसायिक असोत किंवा वैयक्तिक असो. आता या प्रवासात आपल्याला जे अनोळखी लोक भेटतात त्या लोकांशी आपली ओळख होते, परिचय वाढतो आणि काही वेळा ही लोक आपल्याला प्रिय होतात. काही लोक आपल्या आयुष्यात आशीर्वाद म्हणून येतात, तर काही आयुष्यात धडासुद्धा शिकवून जातात. मानवी नातेसंबंधांना काम प्रगतीपथावर आहे असं सुद्धा म्हणता येईल, कारण ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे ना. आपल्या आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती, मग ती आहे म्हणा किंवा होती म्हणा, आपल्यावर ना फार मोठा प्रभाव पाडते. मग तो प्रभाव सकारात्मक असो किंवा नकारात्मक. या सगळ्यांमध्ये ना काही जण आपल्यावर एक छाप सोडतात, तर काही जण व्रण सोडतात. आयुष्यात 3 प्रकारचे लोक आपल्याला सोबत करत असतात. म्हणजे काही कारणासाठी, काही दिवसांसाठी आणि काही आयुष्यभरासाठी. आपणही अजब असतो. आपण आयुष्यभर व्रणांना कुरवाळत बसतो, पण ठळक ठशांकडे किंवा छापांकडे आपलं दुर्लक्ष होतं. जी लोक आपल्याला त्रास देतात, जखमा देतात, ते आपल्या आठवणींमध्ये मूळ धरतात. आपण आपल्या निराशेसाठी त्यांना जबाबदार ठरत असतो. मग त्या जखमांचं नंतर डागात, व्रणात रूपांतर होतो. आणि दुर्दैवी घटना किंवा अनुभवांची आठवण करून देणारे हे डाग, जे आपण मिटवायचा प्रयत्न करायला हवा खरं तर, पण ते आयुष्यभर कुरवाळत बसतो. पण काही वेळा याच्या उलट होतं. म्हणजे बघा, आपल्याला काही फार चांगली लोकं भेटतात, उत्तम लोकं भेटतात, जे स्वतःच्या व्यक्तिमत्वाची आपल्यावर छाप सोडतात. आपल्यासाठी कधीकधी ते देवदूत ठरतात. त्यामुळं त्यांचं आपल्या हृदयात एक विशेष असं स्थान असतं. आपण ते त्यांना देतो. ते आपल्याला खूप काही चांगलं शिकवतात. ते आपल्या आयुष्यामध्ये मूल्यवर्धन करत असतात. आणि यासाठी ते आपल्याकडनं कुठलीही अपेक्षा धरत नाहीत. ते फक्त देणारे असतात. ते आपल्या वाढीसाठी, उन्नतीसाठी सकारात्मक बदल घडवणारे असतात. ते आपली काळजी घेतात. म्हणजे बघा, जे लोक आपल्याला व्रण देतात, जखमा देतात, ते लक्षात राहतात, पण त्यांच्यासाठी आपल्या हृदयात स्थान नसतं. जे लोक आपल्यावर छाप सोडतात, ते लोक आपल्या हृदयात वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान मिळवतात, अगदी अमीट. जसं आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींबद्दल असा विचार करतो, तेव्हा समोरचा सुद्धा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींबद्दल विचार करतच असेल. मग समोरच्याच्या आयुष्यात आपण जर एक व्यक्ती म्हणून असू, तर आपण हा विचार करायला हवा की आपण त्याला जखमा देणाऱ्या व्यक्तींच्या यादीत आहोत की सकारात्मक विचार देणाऱ्या, त्याच्या हृदयावर छाप सोडणाऱ्या व्यक्तींच्या यादीत आहोत. जेव्हा हा विचार प्रत्येक जण करेल ना, तेव्हा मला असं वाटतं प्रत्येकाचंच मन निरोगी होईल, निर्मळ होईल. आणि निर्मळ निरोगी मन हे आपल्याला नेहमी आनंद आणि समाधान देतच असतं, हो ना. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.